नमस्कार, अर्चना चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी स्पेशल नवीन मस्त अशी पनीर रेसिपी घेऊन आलेली आहे। ही पनीर रेसिपी मस्त अशी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून आपण बनवणार आहे। यात कुठलाही स्पेशल असा पनीर मसाला नाही आहे आणि घरी जर गेस्ट आलेले असतील किंवा छोटासा प्रोग्राम असेल, बर्थडे असेल, तर त्यासाठी पण आपण घरच्या घरी ही छान पनीरची भाजी बनवू शकतो। ही पनीरची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 8 ते 9 काजू भिजत ठेवलेले आहे आणि खोबऱ्याचे काप भिजत ठेवलेले होते। 1 तास हे मी भिजत ठेवलेले होते। आता आपल्याला काजू आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे ओले खोबरे असले तुमच्याकडे तेही चालेल। इथे आपले काजू आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट बनवून तयार आहे। आता आपल्याला पुन्हा एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपण इथे कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला कढई गरम करायला ठेवावी लागेल। त्यात मी 1 पळी तेल घालून घेतलेले आहे आणि लालसर कांदा आपल्याला त्यात फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी 1 ते 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि आपल्या पनीरच्या भाजीला गुडचट चव न यावी त्यासाठी मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेत आहे। इथे मी कांद्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या सुद्धा फ्राय करून घेत आहे आणि त्यात 1 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून ते पण कांद्यासोबत फ्राय करून घेत आहे। इथे कांदा, टोमॅटो आणि मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि या मिश्रणाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आणि लगेचच आपण फोडणीची तयारी करूया आणि त्याच कढईमध्ये आपण पनीरच्या भाजीची फोडणीची तयारी करूया। इथे बघा मी कांदा, मिरची आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि त्यात आपल्या भाजीनुसार आपल्याला हवं तसं 2-3 पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण त्यात खडे मसाले टाकून घेणार आहे। 1 विलायची, 4 लवंग, 3 ते 4-5 मिरे टाकून घेणार आहे आणि 2 छोटे तुकडे दालचिनीचे घेत आहे। अशा प्रकारे आपला गरम मसाला टाकलेला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरचीची पेस्ट तेलात टाकून घेणार आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे। व्यवस्थित कांदा, टोमॅटो, मिरचीची पेस्ट आपल्याला त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। त्या पेस्टला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि पेस्टला गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे। त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको इतपत आपल्याला ती पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे। त्यात आपल्याला 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि परत हे हलवून परत हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे। साधारण आपल्याला हे फ्राय करून घ्यायला 10 मिनिट लागतील। व्यवस्थित फ्राय केल्यानंतर आपल्या भाजीला खमंग अशी छान फोडणी बसते। त्यासाठी आपल्याला हे मसाले आणि पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यावी लागते। आता यामध्ये आपण काजू आणि खोबऱ्याची बनवलेली पेस्ट टाकणार आहोत। आता ही काजू आणि खोबऱ्याची बनवलेली पेस्ट आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। त्याचा कच्चापणा गेला पाहिजे इतपत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे आणि या पेस्टचा
हा व्हाईट रंग पण चेंज झाला पाहिजे, तो पण ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। व्यवस्थित हा गोळा होऊ द्यायचा आहे। या गोळ्यामध्ये मसाल्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको, तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आता आपण यात मसाले ॲड करून घेणार आहोत। चवीनुसार आपण लाल तिखट टाकणार आहोत। इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकत आहे आणि इथे मी किचन किंग मसाल्याचा वापर करत आहे। इथे मी 2 चमचे किचन किंग मसाला टाकणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आपल्याला चमचा हलवत राहावं लागेल, कारण आपली पेस्ट ही कढईच्या तळाशी लागायला नको आणि व्यवस्थित असं हा गोळा खमंग तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। बघा आपल्या गोळ्याला किती छान तेल सुटत आहे। आपल्या गोळ्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही आहे, इतपत आपण या गोळ्याला फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण यात आपले कट केलेलं पनीर टाकणार आहे। बघा इथे मी स्क्वेअरमध्ये पनीर कट करून घेतलेले आहे। हे पनीर मी टाकणार आहे। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। 2 मिनिट आपल्याला स्लो गॅसवर हे असेच परतून घ्यायचे आहे आणि हे पनीर गोळ्यामध्ये छान होऊ द्यायचे आहे, फ्राय करून घ्यायचे आहे। 2 मिनिटासाठी या गोळ्यामध्येच हे पनीर राहू द्यायचे आहे। पाणी टाकायची घाई करायची नाही आहे आणि हलवत राहायचं आहे आणि त्यात आपण गरम पाणी टाकणार आहे। थोड्या वेळाने आपण त्यात गरम पाणी टाकलं। गरम पाणी यासाठी की आपलं तेलाचा तवंग भाजीवर यायला हवा, तेलाची जी छान तर्री आपल्या भाजीवर येते, त्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करावा लागेल। म्हणून मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे। इथं आपली पनीरची भाजी बनवून ऑलमोस्ट तयार आहे। स्वादिष्ट अशी पनीरची भाजी बनवून तयार आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यात पाणी ॲड करून घेतलेले आहे। अशी छान स्वादिष्ट अशी आपली पनीरची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। आणि इथे मी फ्रेश क्रीम वापरत आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधावरची साय फेटून घेऊन ती टाकली तरी चालेल। यामुळे भाजीला खूप छान क्रीमी असं टेक्स्चर येते आणि टेस्ट येते। बघा आता आपली पनीरची भाजी बनवून तयार आहे, खाण्यासाठी तयार आहे। याला छान उकळी येत आहे। 2-3 उकड्या येऊ द्यायच्या आहे। माझ्या चॅनलला लाईक केलेलं नसेल, माझ्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि इथं आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपली पनीरची भाजी बनवून तयार आहे, खाण्यासाठी रेडी आहे। ही पनीरची भाजी तुम्ही अशीच्या अशी सर्व करू शकता। नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये कळवा। ही पनीरची भाजी तुम्ही फुलक्यांसोबत, चपातीसोबत, नानसोबत सुद्धा खाऊ शकता। स्वादिष्ट अशी पनीरची भाजी बनवून तयार आहे। बघा नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा।
आणि माझा व्हिडिओ आवडला असेल, पनीरची भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.